हरी रामकृष्ण हरी. आहे का कोणी घरी? ताई माई आका या बाहेर लवकर. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. या बाबा या बाबा नमस्कार बाबा या बाबा या. नमस्ते बाबा. नमस्ते आजी. रामकृष्ण हरी. येतो तुमच्या घरी. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. सुंदर आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पाणी आणा. बालिके पाणी नको चहा दे. पाणी प्यायचं तर प्या. ए बा पाणी आण. चहा आण पाणी. जरा आधी पाणी प्या बाबा. चहा द्या. चहा. बालिके चहा एकदम सुंदर आहे. अति उत्तम आहे. चहापत्ती कोणती वापरता बालिके चहापत्ती कोणती वापरता तुम्ही? चहापत्ती आम्ही गाय छाप चहापत्ती वापरतो. बालिके तू चावट आहे तू बालिके चावट आहे. आगाऊपणा तुझ्या कामी येणार नाही. आयुष्यात असं करून चालत नाही. आजी ही तुमची कोण आहे? ही नाक आहे माझी. त्यांनी लई चावट आहे. तिला बाबा काय असं तर सांगा तुम्ही. अवश्य यावरती माझ्याकडे पर्याय आहेत खूप. मी सांगतो तुम्हाला. तुमची नाक ही करणार आहे तुमचा घात. सावध राहा आजची. तुम्ही खरं बोलले. ही खरंच चावट आहे. माझं किती पडले? गप तू खोटं बोलते. नाही मी खरं बोलते. गप खोटं बोलते तू. नाही मी खरं बोलते. काय रे तुमचं खरं खोटं चाललंय? तुम्ही तर खरं खोटं करीत बसले ना. तिथं भुंगी बाबा आले ते भविष्य सांगतात. तिथे तू खरं बोलते का? खरं बोलते मी. चला दाखवते तुम्हाला ते बाबा. हे बाबा येतो. बाबा तुम्ही सांगता ना भविष्य. खरं भविष्य सांगितलं ना तुम्हाला 101 रुपये देईन. अवश्य बालका अवश्य सांगणार आहे मी तुझे भविष्य. बाबा माझी लय मोठी समस्या आहे. हो बालका 100%. बाबा माझं लग्न होत नाही. मला पर्याय सांगा. आहे बाबा मी वैतागलो आहे. तुम्ही त्यावर मार्ग काढू शकता. शिक्षणात तुझं वय गेलं. डोक्यावरती टक्कल पडला आणि नोकरी नसल्यामुळे लग्नाचं अडलं. काय दिसायचाच पोरा. डोक्यावरती तुझ्या कोंबड्यासारखा तुला. खरं की खोटं? खरं. पोरा कोंबड्यासारखा डोक्यावरती तुरा. आंब्याच्या वनात नाचरे मोरा. खरं की खोटं? लग्नाचा पत्ता नाही. सोबतच्याला 2-2 पोरं झाली. खरं की खोटं? नाही सोबतच्याला 2-2 पोरं झाली. खरं की खोटं? माझं लग्नच नाही झालं. रामकृष्ण हरी. मग जा तुझ्या घरी. रामदेव बाबाजी माझे चुलत सखे. हे केस माझे तपस्याचे आहे. 2 वर्ष तपस्या केली तेव्हा हे केस प्राप्त झाले. बालका तुला भस्म लावतो. तुझ्या अंगातलं भूत घालतो. परीक्षेत पास होशील. बालवाडीत नापास होशील. रामकृष्ण हरी. आता जा तू तुझ्या घरी. मी असा माझ्या घरी जाणार नाही. तुला मारल्याशिवाय तू